तर हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमचं एडिगातामध्ये स्वागत करतो। आज आपण बघणार आहे नेक्स्ट पार्ट, सर्कल्सचा नेक्स्ट पार्ट। आजच्या पार्टमध्ये इन टुडेज पार्ट वी आर गोइंग टू सी द टॉपिक दॅट इज टचिंग सर्कल्स। वी आर गोइंग टू सी द टॉपिक दॅट इज टचिंग सर्कल। सो व्हॉट डू वी मीन बाय टचिंग सर्कल अँड आय विल एक्सप्लेन यू विथ द हेल्प ऑफ दीज टू डायग्राम्स। या दोन डायग्रामच्या मदतीने मी तुम्हाला टचिंग सर्कल्स याचा अर्थ काय आहे, किती टाइप्स आहेत ते पण तुम्हाला एक्सप्लेन करतो, ठीक आहे। सो कन्सिडर दीज टू डायग्राम। या दोन डायग्रामला कन्सिडर करू। त्यातल्या त्यात सगळ्यात पहिले कन्सिडर दी फर्स्ट डायग्राम। इन दी फर्स्ट डायग्राम कन्सिडर 3 points x y z। consider 3 points which are collinear। what do we mean by collinear points? those points which lie in a same line। एका लाइन मध्ये लाई करणारे 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉइंट्स। तो we have considered 3 points that is x y z which lies on the same line, ठीक है। आता या 3 पॉइंट, आउट ऑफ these 3 points we have to draw 2 circles, ठीक है। फर्स्ट सर्कल we will take xy as the radius and draw the circle। सगळ्यात पहिला काय करणार आहे आपण, xy हा रेडियस घेणार आहे आणि एक सर्कल ड्रॉ करणार, ठीक आहे। त्यानंतर we will take yz as a radius and draw a circle। we will take yz as the radius and draw the circle, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला कळेल की हे दोन्ही सर्कल एका पॉइंटला इंटरसेक्ट करतात, दॅट इज पॉइंट y आणि पॉइंट y पासून आपण एक स्ट्रेट लाईन काढू जी ह्यांना कॉमन टँजंट असणार आहे, जी ह्यांना काय असणार आहे, कॉमन टँजंट असणार आहे, जी एकाच पॉइंटवर इंटरसेक्ट करते, दॅट इज पॉइंट y, ठीक आहे। ही होती केस 1, ठीक आहे। केस 1 मध्ये आपण काय बघितलं, दोन सर्कल्स एक्सटर्नली टच करतात, एक्सटर्नली म्हणजे बाहेरून टच करतात ते एका पॉइंटला, ठीक आहे। सो आपण याला म्हणणार आहे सर्कल्स इंटरसेक्टिंग एक्सटर्नली, ठीक आहे। सर्कल्स इंटरसेक्टिंग एक्सटर्नली। कन्सिडर द सेकंड डायग्राम। अगेन इन दिस डायग्राम वी हॅव कन्सिडर 3 कोलिनियर पॉइंट्स। 3 कोलिनियर पॉइंट्स कन्सिडर केलेले आहेत, दॅट आर x y x z, ठीक आहे। 3 पॉइंट आहेत। अगेन वी हॅव टू ड्रॉ 2 सर्कल्स आउट ऑफ दीज 3 पॉइंट्स बट इन द डिफरंट मेथड और अ डिफरंट मॅनर। कसं करणार आहे ते सांगतो तुम्हाला, ठीक आहे। आता या 3 पॉइंट पैकी y x z तुम्हाला दिसतंय फिगर मध्ये, ठीक आहे। आउट ऑफ दीज 3 पॉइंट्स वी हॅव टू ड्रॉ सर्कल विथ रेडियस ऑफ z y। सगळ्यात पहिले z y हा रेडियस घेऊन एक सर्कल काढला, हा मोठावाला, ठीक आहे। सेकंड केस मध्ये काय करणार आहे, x y हा रेडियस घेऊन सर्कल काढणार आहे, ठीक आहे। नाउ यू विल सी बोथ दी सर्कल इंटरसेक्ट और टच इंटरनली। या केसमध्ये दोन्ही सर्कल एक्सटर्नली टच करत होते, या केसमध्ये बोथ ऑफ दी सर्कल आर टचिंग और इंटरसेक्टिंग इंटरनली। आतल्या बाजूने ते इंटरसेक्ट करतात किंवा टच करतात ॲट अ वन पॉइंट, एकाच पॉइंटवर टच करतात। जसं इथं पण एकाच पॉइंटवर y वरती टच करत होते, इथं पण y एकाच पॉइंटवरती टच करत आहेत। आणि y पासून परत एक लाईन काढली L, जी या दोन्ही सर्कलला टँजंट असणार आहे, ठीक आहे। सो सगळ्यात पहिले आपण डेफिनेशन काय म्हणतो बघू, जे बुकमध्ये दिलेलं आहे, बट आय विल एक्सप्लेन यू द डेफिनेशन अँड देअर आर सम ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट्स रिलेटेड टू दी टचिंग सर्कल्स। आय विल एक्सप्लेन दॅट ऑल्सो, ओके। सगळ्यात पहिले बघू टचिंग सर्कल काय म्हणते अकॉर्डिंग टू डेफिनेशन। इफ 2 सर्कल्स इन द सेम प्लेन, एका प्लेन मध्ये आहेत दोन्ही पण सर्कल, ठीक आहे। इफ द 2 सर्कल्स इन द सेम प्लेन इंटरसेक्ट विथ अ लाइन इन द प्लेन ओनली एट अ वन पॉइंट, लाइन इन अ प्लेन ॲट ओनली अ वन पॉइंट, एका पॉइंट मध्ये जर इंटरसेक्ट करत असतील, दे आर सेड टू बी टचिंग सर्कल, कारण की एका पॉइंटला ते इंटरसेक्ट करतात। अँड द लाइन इज देअर कॉमन टँजंट अँड दिस लाइन इज देअर कॉमन टँजंट। तुम्हाला सांगितलं होतं ही लाईन काय असणार, त्यांची कॉमन टँजंट असणार आहे, ठीक आहे। द पॉइंट इज कॉमन टू द सर्कल। हा जो पॉइंट आहे हा त्या सर्कल्सला कॉमन असणार आहे, दोन्ही सर्कल्सला। तुम्ही बघू शकता इथं दोन्ही सर्कल्सला y पॉइंट कॉमन आहे, इथं सुद्धा फॉर बोथ ऑफ द पॉइंट्स y पॉइंट इज दी कॉमन, ओके। अँड द लाईन इज कॉल्ड इज द कॉमन पॉइंट ऑफ दी कॉन्टॅक्ट, ठीक आहे। त्यांचं कॉमन पॉइंट ऑफ दी कॉन्टॅक्ट आहे तो लाईन, ठीक आहे। ही जी लाईन आहे त्यांची कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, ही तुमची डेफिनेशन आहे बुकमध्ये दिलेली, ठीक आहे। आता हे झाले टचिंग सर्कल एक्सटर्नली इंटरनली, टचिंग सर्कल्स एक्सटर्नली आणि इंटरनली। सो देअर आर सम ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट्स और इम्पॉर्टंट टिप्स टू सॉल्व द क्वेश्चन रिलेटेड टू टचिंग सर्कल इन द केस ऑफ इंटरनली एज वेल एज एक्सटर्नली। तर काय आहेत ते बघू आपण। सगळ्यात पहिले द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द टचिंग सर्कल लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर, म्हणजे त्यांच्या सेंटरला जी लाईन जॉईन करते त्याच्यावरतीच पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाय करतो। म्हणजे काय तुम्हाला सांगतो, इथं बघा x आहे,
ह्याचा सेंटर, ठीक आहे. झेड आहे या सर्कलचा सेंटर, ठीक आहे. त्यांचं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठला आहे, वाय आहे. बट हा जो वाय पॉईंट आहे हा एक्स झेड वरतीच लाय करतोय. फर्स्ट पॉईंट तिथं काय म्हणतोय, हा जो वाय पॉईंट आहे हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे हा एक्स झेड या लाईनवरतीच लाय करणार आहे, ठीक आहे. इकडं पण एक्स मोठ्याचा सेंटर आहे, सॉरी एक्स छोट्याचा सेंटर आहे, झेड मोठ्याचा सेंटर आहे, ठीक आहे. मग हा जो वाय पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा या स्ट्रेट लाईन वरतीच लाय करणार आहे, या स्ट्रेट लाईन वरतीच लाय करणार आहे, ठीक आहे. पुढं दुसरा पॉईंट काय म्हणतो आपण बघू. इफ द सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज इक्वल टू सम ऑफ द रेडियाय. म्हणजे फर्स्ट केस, इफ द सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली, म्हणजे दोन सर्कल्स जर बाहेरून टच करत असतील, इंटरसेक्ट करत असतील बाहेरून, तर त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे, त्यांच्यामधला जो डिस्टन्स आहे कशामधला, त्या दोन्ही सर्कल्सच्या रेडियस सेंटरमधला, ठीक आहे. ते दोन्ही सर्कलच्या सेंटरमधला जो डिस्टन्स आहे दॅट इज इक्वल्स टू दोन्ही सर्कलच्या रेडियसचा सम, ठीक आहे. इन द फर्स्ट केस दॅट इज इफ द सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली then the distance between both of the centers of the circle is equals to sum of the radii of the सर्कल. म्हणजे एक्स आणि झेड मधला जो डिस्टन्स आहे दॅट इज इक्वल्स टू एक्स वाय जो ह्याचा रेडियस आहे प्लस वाय झेड जो ह्याचा रेडियस आहे. कळलं. नेक्स्ट पॉईंट काय म्हणतो बघू आपण. डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल्स टचिंग इंटरनली इज इक्वल्स टू डिफरन्स ऑफ देअर रेडियाय. Now we will consider the second case. In the second case, the two circles are touching internally or intersecting internally. म्हणजे दोन सर्कल जेव्हा आतल्या म्हणजे दुसरा सर्कल जर एका सर्कलच्या आतून इंटरसेक्ट करत असेल किंवा टच करत असेल, then now in this case the distance between the centers of the two circles is equals to difference between the radii, difference between their रेडियाय. म्हणजे काय, कसं सांगतो तुम्हाला. कन्सिडर हा मोठावाला सर्कल, ठीक आहे. हा मोठावाला सर्कल याचा रेडियस काय आहे, झेड वाय. काय रेडियस आहे, झेड वाय, ठीक आहे. हा त्याचा रेडियस आहे. छोटावाला सर्कल एक्स वाय त्याचा रेडियस आहे, छोटावाला सर्कल एक्स वाय रेडियस आहे. नाउ वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड. वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन एक्स अँड झेड. सो ऑब्वियसली वी आर गोइंग टू सबट्रॅक्ट एक्स वाय फ्रॉम झेड वाय, ठीक आहे. आपण काय करणार आहे, आपल्याला एक्स झेड काढायचं असेल तर एक्स वाय हा झेड वाय मधून मायनस करणार आहे. बट जर आपण ह्याला या पॉईंटशी रिलेट केलं तर काय कळेल तुम्हाला, जर आपल्याला एक्स झेड काढायचं असेल तर मोठ्या सर्कलच्या रेडियस मधून छोट्या सर्कलचा रेडियस आपण सबट्रॅक्ट करणार आहे. जर ते सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला एक्स झेड ही व्हॅल्यू भेटणार आहे. कळलं तुम्हाला, ठीक आहे. सो हे होते कन्सेप्ट. आता आपण यावरचे दोन सोपे प्रॉब्लेम्स बघू ज्याच्यातून तुम्हाला हे जे काही 3 पॉईंट सांगितलेत हे क्लिअर होऊन जातील. ओके. सो ऑन द बेसिस ऑफ दोज 3 इम्पॉर्टंट पॉईंट्स, त्या 3 इम्पॉर्टंट पॉईंट्सच्या बेसिसवरती वी हॅव टू सी सम ऑफ द क्वेश्चन्स. आपल्याला काही क्वेश्चन्स बघायचे आहेत. आउट ऑफ विच द फर्स्ट क्वेश्चन सेज दॅट, पहिला क्वेश्चन काय म्हणतो बघू. टू सर्कल्स हॅव्हिंग रेडियाय 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच ईच अदर इंटरनली. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ह्याला अंडरलाईन करा. इंटरनली इंटरसेक्ट करतंय, फाइंड द डिस्टन्स बिटवीन द रेडियाय. आताच 3 पॉईंट सांगितले होते ज्यात मी एक एक्सटर्नली एक इंटरनली दोन्ही पॉईंट मी कन्सिडर केले होते. हा डायग्राम आहे, ठीक आहे. टू सर्कल्स इंटरसेक्ट इंटरनली और टच ईच अदर इंटरनली. दिसतंय तुम्हाला. 2 केसेसमध्ये मी ही डायग्राम काढली होती आणि आता पण या क्वेश्चनमध्ये ही डायग्राम काढली आहे. आता या क्वेश्चनमध्ये या डायग्राममध्ये 2 सर्कल आहेत, त्यांनी रेडियसेस पण दिलेत. सो आपण लिहूया पहिले सगळ्यात पहिले, ठीक आहे. काय माहिती आपल्याला, रेडियस ऑफ छोटा सर्कल, ह्याच्यातला छोटा सर्कलचा रेडियस काय, एक्स वाय, ठीक आहे. सो एक्स वाय इज इक्वल्स टू किती आहे, 3.5 सेंटीमीटर, ठीक आहे. पुढं मोठा सर्कलचा रेडियस किती आहे, 4.8, म्हणजे झेड वाय किती आहे, झेड वाय इज इक्वल्स टू 4.8 सेंटीमीटर. नेक्स्ट स्टेप, व्हॉट विल बी द नेक्स्ट स्टेप, वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन द 2 सेंटर्स विच आर टचिंग और इंटरसेक्टिंग इंटरनली. आपल्याला एक्स आणि झेड मधला डिस्टन्स काढायचा आहे. त्या मी डायग्राममध्ये सांगितलं होतं तुम्हाला. एक्स झेड जर काढायचं असेल तर मोठ्या सर्कलच्या रेडियस मधून छोट्या सर्कलचा रेडियस मायनस करायचा आहे. इफ यू हॅव टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल विच आर टचिंग इंटरनली, देन वी हॅव टू सबट्रॅक्ट द स्मॉलर रेडियाय फ्रॉम द बिगर रेडियाय. म्हणजे तिथं आता एक्स बिगर रेडियाय की काय, आपल्याला एक्स झेड काढायचं. सो एक्स झेड इज इक्वल्स टू मोठा रेडियस कुठला आहे, हा एक्स झेड वाय,
ZY मायनस छोटा कुठला आहे XY मायनस XY. सो XZ इज इक्वल्स टू ZY इज 4.8 सेंटीमीटर मायनस XY इज 3.5 सेंटीमीटर. ठीक आहे. सो XZ इथून XZ काय भेटेल आपल्याला 1.3 सेंटीमीटर. 1.3 सेंटीमीटर. कळलं तुम्हाला? दिस वॉज द सिम्पलेस्ट क्वेश्चन. हा सिंपल प्रश्न होता खूप जास्त. सिम्पली ह्याच्यातनं हे मायनस करायचा होता. हा जो मोठा रेडियस आहे ह्याच्यातनं छोटावाला केला तर आपल्याला XZ भेटून जाईल. ठीक आहे. नाउ विल सी वन मोर क्वेश्चन रिलेटेड टू दोज 3 इम्पॉर्टंट पॉइंट्स. ओके, आता पुढचा प्रश्न बघू काय म्हणतो. व्हॉट डज द नेक्स्ट क्वेश्चन सेज दॅट द नेक्स्ट क्वेश्चन सेज 2 सर्कल्स ऑफ रेडियस 5.5 सेंटीमीटर and 4.2 सेंटीमीटर टच ईच अदर एक्सटर्नली. परत त्याला अंडरलाईन करा. एक्सटर्नली इंटरसेक्ट करतो किंवा टच करतो. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. अगेन आपल्याला ते सेम टर्म काढायची आहे बट केस वेगळी आहे. देयर इज अ डिफरंट केस. द केस इज सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली. ठीक आहे. सो या केसमध्ये हा पॉइंट Y आहे. आपल्याला काय काढायचं आहे XY प्लस YZ म्हणजे आपल्याला टोटल XZ हा डिस्टन्स काढायचा. डिफरन्स बिटवीन दी सेंटर्स. तो सगळ्यात पहिले हा रेडियस आणि हा रेडियस जर सिम्पली ॲड केला तर आपल्याला भेटून जाईल. ठीक आहे. त्यापेक्षा पहिले सगळ्यात पहिले गिवन काय काय दिलं आपल्याला 5.5 आणि 4.2 काय आहे मोठ्या सर्कलचा रेडियस म्हणजेच XY इज गिवन ॲज 5.5 सेंटीमीटर अँड सिमिलरली ZY is given as 4.2 centimeter. ठीक है. And we have to find the distance between X and Z. That is, we have to find XZ, value of XZ. ठीक है. So XZ is equals to simply XY plus YZ. XZ is equals to XY plus YZ. So we will write XZ is equals to XY plus YZ. So XZ is equals to XY is 5.5 centimeter plus YZ is 4.2 centimeter. So XZ will be 9.7 centimeter. 9.7 सेंटीमीटर म्हणजेच त्या दोन सेंटर्स मधला डिस्टन्स हा 9.7 सेंटीमीटर आलाय. ठीक आहे. सो आजच्या पार्टमध्ये आपण इथंच थांबू. पण पुढचा पार्ट हा इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यात आपण ह्याच कन्सेप्टवरती काही इम्पॉर्टंट किंवा हाय ऑर्डर थिंकिंग स्किलचे प्रश्न घेऊ. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटूया न्यू व्हिडिओमध्ये.